नमस्कार. श्री सोमेश्वर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. बारामती तालुक्यातील निंबूत गणातून इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेशप्पा फरांदे आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना विचारूया की आपण निंबूत गणातून इच्छुक आहात, पण आपल्याला संधी मिळेल का, आणि जर संधी नाही मिळाली तर आपली भूमिका काय असणार आहे? नमस्कार. सुरुवातीलाच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेल्या 4-5 दिवसापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आमच्या निंबूत गणातून मला अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीकडून उमेदवारी जाहीर व्हावी, मला राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी भूमिका आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. मला खात्री आहे, ज्यांच्यामुळं मला समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली ते माझे मार्गदर्शक आधारस्तंभ शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सतीशभाई काकडे देशमुख यांच्या मार्फत आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आदरणीय दिलीपदादा फरांदे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अभिजितभाई काकडे देशमुख यांच्या शिफारशीने यांच्या मार्गदर्शनाने निश्चित मी अजितदादा पवारसाहेब यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि निंबूत गणासाठी पंचायत समितीतून उमेदवारी मिळावी असा अर्ज मी 2 दिवसात दाखल करतोय. तर आपल्याला राजकीय वारसा कसलाही नाही, कोणताही नाही, तर राजकीय वारसा नसताना मग आपली उमेदवारी कशी, दावेदारी कशी मजबूत होऊ शकते? खरं तर गेल्या 15-20 वर्षापासून 2006 सालापासून शेतकरी कृती समितीचे किंवा त्या चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. कारखाना कार्यक्षेत्र असेल किंवा निंबूत भागाचा किंवा बारामती तालुक्याचा जो पश्चिम भाग आहे, या भागामध्ये एक सामान्य जनतेशी माझी नाळ जोडले गेलेली आदरणीय सन्माननीय सविताबाईंनी सतीशराव काकडे देशमुख या जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेशी डीबीटीच्या योजना असतील, घरगुती ज्या योजना असतील म्हणजे पीठ गिरणी म्हणा किंवा विहिरीतले मोटर पाईप, ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आदरणीय सतीशबाईंनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि सामान्य जनतेने मला दिलेला प्रतिसाद याच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मला आवड निर्माण झाली आणि राजकीय वारसा नसला तरीसुद्धा मला खात्री आहे आदरणीय सतीश भैया आणि सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांची काम करण्याची पद्धत आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी कुठलीही सहकारी संस्था असतो, कारखाना असो, बँका असो, याच्यामध्ये नेहमीच अजितदादा पवारसाहेबांनी आणि आदरणीय सतीश भैयांनी काही जुने लोक, काही नवीन लोक असं प्रत्येक वेळी एक मिश्रण असणारे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करण्यासाठी दिलेलं आहे. सोमेश्वर कारखान्याचं उदाहरण जरी आता आपण पाहिलं तरी त्या संचालक मंडळात काही जुने अनुभवी तज्ज्ञ संचालक आहेत, काही नवीन चेहऱ्यांना, तरुणांना दादांनी संधी दिलेली. आत्ताच गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आमचे मित्र मिलिंदजी कांबळे यांनाही त्या ठिकाणी दादांनी संचालक म्हणून आणि लगेचच एक उपाध्यक्ष म्हणून संधी दिलेली. तर मला वाटतं ही भूमिका केवळ अजितदादा पवारसाहेबच हे काम करू शकतात आणि आदरणीय सतीशभाईंनी सुद्धा मला गेल्या ग्रामपंचायत निंबूच्या निवडणुकीमध्ये वार्ड नंबर 2 मधून मला या गावाची सेवा करण्याची संधी दिली होती. 2-3 मताच्या फरकाने त्या ठिकाणी मला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु ठीक आहे, जनतेचा कौल, जनता जनार्दने लोकशाहीचा न्याय मान ठेवून तो पराभव मी स्वीकारला आणि लगेचच पुन्हा त्याच हिरेनं कामाला लागलेलो परिसरांनी पाहिलेलं आहे. निंबूत गणात तर आपलं काम आहे, सामाजिक आपण कार्य केलेलं आहे, आम्ही त्याबद्दल जाणतोच. तर तुम्हाला ती 2 मतांनी 3 मतांनी तुम्ही आत्ता मांडला, तर ती सल आहे का? निश्चित आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच मला खात्री होती की ज्या आदरणीय सतीश भाईंनी गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये निंबूत गावाचा कायापालट केला आणि फार मोठं वैभव आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा भाईंचे जे राजकीय नेत्यांशी मोठे त्यांच्याकडून निधी आणून गावाला फार मोठं वैभव प्राप्त करून दिलेले मला अभिमान आहे. त्या निंबूत गावचा मी ग्रामस्थ आहे. अनेक गावांच्या तुलनेत पाहिलं तर एक फार मोठं निंबूतचं वैभव आपण आत्तासुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि मी सुद्धा आमच्या वार्डामध्ये म्हणा किंवा गावामध्ये फार जबाबदारीनं काम केलं होतं. प्रत्येक
माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला मी 100% न्याय दिला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशीच मला खात्री होती की मतदार निश्चित सतीश भाईंच्या बाजूने कौल देतील. परंतु ठीक आहे, काही मतदारांनी त्यानंतर आपली चूकही कबूल केली. परंतु असं होतं काय, शेवटी लोकशाहीचा तो निर्णय आदरणीय सतीश भाईंनी, आम्ही सगळ्या उमेदवारांनी तो निर्णय न्याय मान्य केला. परंतु आम्ही सगळ्याच अख्ख्या पॅनलने 1 महिन्याभरात तो निकाल मान्य केला, तो विसरलो आणि पुन्हा गावाच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. आणि गेले 5 वर्षात पुन्हा मोठमोठी काम, आता तो उल्लेख करणं आता शक्य नाही, परंतु सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून भाईंनी गेल्या 5 वर्षात अगदी सत्ता ग्रामपंचायती नसताना सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला. आज सुद्धा जर आपण पाहिलं निबूत गावात जाऊन तर आता सुद्धा कामं सुरू आहेत. मला निश्चित भाईंच्या आणि अजितदादांच्या कामाचा हेवा वाटतो, अभिमान वाटतो. आपण सामाजिक कार्याबरोबर श्री सोमेश्वर माझा या चे पत्रकार आहात, कार्यकारी संपादक आहात, तर ही विशेष जबाबदारी तुम्ही कशी पेलताय? व्यवसाय बघत आणि समाजकारण बघत असताना जिथं जिथं निश्चित पत्रकारिता म्हणून न्याय देता येईल, परिसरातील घडामोडी जनतेसमोर मांडणं, मला वाटतं ही सगळ्यात मोठी जबाबदारी एक पत्रकारिता म्हणून माझ्यावरती आहे. त्याला एक सामान्य जनतेची भूमिका, समाजकारण, राजकारण, सहकार या सगळ्यांना संघटित करत ज्या पद्धतीने आपल्याला ही पत्रकारिता पुढे नेता येईल त्याचा मी प्रयत्न करतो. परिसरातील ज्येष्ठ पत्रकार यांचंही योग्य वेळ आली, गरज वाटली तर मी मार्गदर्शन घेतोय या चॅनलच्या माध्यमातून आणि आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून. त्या सर्वच ज्येष्ठ पत्रकारांचंही मी आभार मानतो की वेळोवेळी आपलं मार्गदर्शन मला मिळत गेलेलं आहे. मागाचा आपला एक प्रश्न एक अनुत्तरित राहिला की आपल्याला संधी नाही मिळाली तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? निश्चित बारामती तालुक्यातून वाटते हजारो फॉर्म पंचायत समिती करण्यासाठी उमेदवारी मिळून माझ्यासारख्या असंख्य तरुणांचे येतील. तर अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या पुढे सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे. परंतु ज्या नेत्यानं माझे मार्गदर्शक आदरणीय सतीश भाई काकडे देशमुख यांना गेल्या 10-15 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी दिला, ते सन्माननीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्याकडून जर मला उमेदवारी नाही मिळाली, त्या ठिकाणी मला थांबायची वेळ आली, तर मी त्या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेईल. परंतु अपक्ष उभा राहा किंवा इतर पार्टीतून फॉर्म भरणं हे मला जमणारही नाही, कदापि शक्य नाही. आणि एक शेतकरी कृती समिती जिथं मी घडलो तिथं अशी बिलकुल पद्धत नाही आहे की उमेदवारी अर्ज दाखल करायचा, संधी नाही मिळाली तर अपक्ष राहायचं, किंवा एकदा शब्द मला वाटते मी सन्माननीय सतीश भाई काकडे देशमुख यांच्या अनेक वेळा भाषणातून ऐकले. बहिणी एक शब्द दिलेला अजितदादांना की मी कायम तुमच्यासोबत राहणार. तर मला वाटतं एक कार्यकर्ता म्हणून जो बहिणींचा किंवा आमच्या नेत्याचा जो शब्द आहे तो शब्द मीही मान्य करावा लागेल. तुम्हालाही शब्द लागू पडतो तर मी तो उमेदवारी अर्ज माघारी घेईल. परंतु अपक्ष निवडणुकीला सामोरं जा, इतर पक्षातून उमेदवारी लढणं ते कदापि शक्य होणार नाही. किंवा असं केलं तर निश्चित पक्षाशी आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी माझ्या गावासाठी मगाशी उल्लेख केला, एवढा निधी दिलाय, तर त्याच्याशी इमान न राखल्यासारखं होईल आणि ते मला वाटते पद्धत आमची कृती समितीची नाही. आदरणीय सतीशभाई यांच्या बरोबर तुम्हाला सामाजिक कार्य करत असताना आदरणीय प्रमोद काकांचंही सहकार्य लाभलेलं आहे. तर पुणे जिल्हा परिषदेच्या तुम्ही योजना ज्या राबवल्या, ज्या तुम्ही गोरगरिबांच्यापर्यंत पोहोचवल्या, इंदिरा आवास योजना असतील किंवा अपंगांची घरकुल असतील किंवा गिरणी वाटप असतील, ताडपत्री वाटप असेल, आपला औषध पंप वाटप असतील, अशा बऱ्याच योजना तुम्ही सर्वसामान्य घरोघरी लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. या बाबतीत काय सांगाल तुम्ही? निश्चित मला समाजकारणाची प्रचंड आवड आहे. माझ्या परिसरातील एक गोरगरीब जनता किंवा जे खरं त्या गोष्टीचे लाभार्थी, मग अगदी कोणाचे रेशन कार्ड बंद पडले तर ते सुरू, रेशन कार्डचं वरचे धान्य मिळतं ते सुरू करणं, जे काही समाजामध्ये संजय गांधी निराधार योजना असतील, वैश्य योजना आहेत, श्रावणबाळ योजना आहेत, अनेक योजना आहेत. बहिणींच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख, ते ग्रामसेवक भाऊसाहेब असतील आमच्या गावचे, त्यांच्याशी थोडासा परिचय वाढला. आणि ज्या ज्या योजना आता पाठीमाग घरकुलच्या योजना आल्या, मी माझ्या भागात जवळजवळ गेले 7-8 घरकुलं या ठिकाणी मंजूर होण्यासाठी
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वतः धावपळ करतो, त्यातली थोडीशी मला माहिती असल्यामुळं किंवा ज्या ठिकाणी माहीत नाही आहे अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्याची पूर्तता करणं, ती योजना त्या लाभार्थीपर्यंत पोहोचवणं अशी आवड असल्यामुळं आणि एकदा का सतीश भाईंनी एखादं काम सांगितलं, जबाबदारी टाकली किंवा अभिजित भाईंनी एखादी जबाबदारी टाकली तर निश्चित त्याला न्याय देण्यासाठी मी स्वतःहून वेळ काढतो आणि ते काम पुरे होईपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही, मनापासून वेळ द्यायचा. सतीश भाईंनी नेहमी आम्हाला सांगितलं, एखादं काम तुम्हाला करायचं नसेल तर ते काम घेत असताना सांगा, भाई मला वेळ नाही आहे, काय हरकत नाही, परंतु ते काम घ्यायचं, त्याला दुर्लक्ष करायचं, करतो वेळ नाही मिळाला, हे कधीही भाईंना आवडलेलं नाही, ते पटलेलं नाही. त्यामुळे एकदा का ते काम हाती घेतलं की ते पूर्णत्वाला नेईपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चित त्या ठिकाणी भाईंनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे ती सवय मला लागलेली आहे. त्यामुळे मी कधीही कुठलं काम असं अर्ध नाही सोडलेलं. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस प्रमुख काका जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला संधी दिलेली आहे. त्यांचंही आजच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आभार मानतो. तुम्हाला निंबूत पंचायत समिती गणातून संधी मिळाल्यास तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? निश्चित ज्या पद्धतीनं संपूर्ण देशात एक बारामती रोल मॉडेल म्हणून एक प्रसिद्ध आहे, आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांनी जे बारामती आज आपण फिरलं तर बघा तुम्ही जे वैभव निर्माण केलेलं आहे, तर निश्चित असंच वैभव एक त्याची प्रतिकृती कुठंतरी निंबूत गणामध्ये घडावी. अनेक विषयावरती खरं तर विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. अनेक विषयावरती काम करत राहावं लागणार आहे. वृक्षारोपणचा विषय, अंतर्गत रस्ते, ज्या शेतीकडं अंतर्गत रस्त्याचे काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि शासनाच्या विविध योजना आहेत ज्या अजूनही तळागाळातल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते विहीर दुरुस्तीला आहेत, पाईपलाईन आहेत. हा बारामती संपूर्ण तालुका शेतकऱ्यांचा तालुका आहे आणि शासन मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इच्छुक आहे. परंतु माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जर वेळ दिला तर परिसराचं नंदनवन अजून होत जाईल आणि तरुणांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता, अजितदादा पवार साहेबांच्या बहिणीच्या भाषणातून मी बऱ्याच वेळा ऐकलंय, एक जोडधंदा. मग आपण बघतोय शेळीपालन आहे, गायगोठा प्रकल्प आहेत किंवा आता नवीनच दादांनी पोल्ट्रीच्या माध्यमातून सुद्धा तरुणांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून संधी दिलेली. शिक्षणाच्या सुविधा वाढतात, सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल मोठं उभं राहिले तर परिसराचं नंदनवन होईल. एक वार्षिक उत्पन्न, दरडोई उत्पन्नामध्ये कशी वाढ होईल अशा पद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि सन्माननीय नेते अजितदादा पवार साहेब, आदरणीय नेते माझे मार्गदर्शक सतीशभाई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये पंचायत समिती निंबूत गणातून काम करण्याची संधी मला मिळेल अशी खात्री आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता निंबूत गणातून किंवा संपूर्ण तालुक्यातून, बारामती तालुक्यातून अजितदादांच्याकडं हजारो तरुण कार्यकर्ते व उमेदवार हे जाणार आहेत त्यांना उमेदवारी मागण्यासाठी. तर ज्यांना संधी मिळेल आणि ज्यांना संधी मिळणार नाही अशा लोकांसाठी, अशा उमेदवारांसाठी, अशा तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? पण अतिशय चांगला प्रश्न विचारलात. तर बऱ्याच वेळा असं होतं की एक अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता, परंतु काही अडचणीमुळं मोठ्या नेत्यांना त्या कार्यकर्त्याला संधी देता येत नाही. कुठेतरी त्याला असं वाटतं की माझ्यावरती अन्याय झाला. आता आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, बरेच कार्यकर्ते नाराज झाले, काही अपक्ष उभे राहिले, त्यांनी फॉर्म काढले नाहीत, काही इतर पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर माझी माळेगावमध्ये आपण याचा परिपाक पाहायला मिळाला. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले. तर ज्यांना सन्माननीय नेते अजितदादा पवार साहेब असतील किंवा सन्माननीय नेते सतीशभाई असतील, यांनी जर संधी दिली तर निश्चित आम्ही सगळे एकजुटीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी आम्ही काम करू आणि दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे जीवाचं रान करू. आणि महत्त्वाचं, ज्यांना संधी नाही मिळाली, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आमचा संपूर्ण गट असेल, त्यांना थांबायला सांगितलं, संधी मिळाली नाही, तर अशा उमेदवारांना माझी विनंती राहील की आपण लगेच नाराज न होता किंवा इतर काही चुकीचा निर्णय न घेता दादांच्यावरती विश्वास ठेवून, सन्माननीय नेते सतीशभाईंच्यावरती विश्वास ठेवून आपण एकजुटीने आणि प्रामाणिकपणे आपल्या पार्टीशी इमान ठेवून ज्या उमेदवारांना संधी दिली त्यांनी निवडून आणण्यासाठी काम करायचं. आणि निश्चित मला खात्री आहे, प्रामाणिक कार्यकर्त्याला आज ना उद्या समाजकारणामध्ये असेल, राजकारणामध्ये न्याय हा मिळतोच.
दादा दूरदृष्टी असणारे नेते आहेत. आदरणीय सतीश यांना तर दूरदृष्टी किंवा प्रमाणिक कार्तिक त्यांची प्रचंड जाण आहे. निश्चित इथं संधी नाही मिळाली, थांबावं लागलं तरी तुम्ही थांबा, पण चुकीचा काही निर्णय घेऊ नका. आणि आपले जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील त्यांना मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी आपण एकजुटीने काम करावी ही विनंती आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी करणार आहे. धन्यवाद आप्पा, आपण सोमेश्वर माझा या चॅनलला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद, आभारी, धन्यवाद.